कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणी, केस कधी कापले? सकाळीच। काय झालं? तुम्ही बोलवलत का मला? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं। कशाबद्दल? गणी, तू वैजूला बाहेर चरायला घेऊन जा ना। नाही, तिने खाल्ले, ती निवांत आहे। गणी, जातोयस की बाला नाव सांगू? जातो। मी बसू जरा? बसा ना। पारू, घरात आपल्या लग्नाचा विषय सुरू आहे। माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही आहे पारू, पण मी प्रॉमिस करतो, मी तुला खूप सुखात ठेवेन, कधीच फसवणार नाही तुला। फक्त एवढंच की जो काय निर्णय घेशील ना तू शांत डोक्याने घे। तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितलेत, ती स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे। आणि मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे। म्हणजे मला जशी मुलगी हवी आहे ना, तो अगदी तशीच आहेस पारू। म्हणून तू लग्नाबद्दल जो काही निर्णय घेशील ना, तो आनंदाने घे, तुझ्यावर कुठली जबरदस्ती नाहीये। हरी सर, तुम्हाला कळत कसं नाही? मला नाही करायचं लगीन। यो लग्नाचा विषय सुद्धा ना नको वाटतो मला। हरी सर, तुम्ही का आलात इथं? तुम्ही इथं आलात ना, इथलं समजा चित्रच बदलून गेलं। हरी सर, तुम्ही इथं आला नसताना तर देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशाच काढला नसता। आता प्रत्यक्ष देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशय काढलाय। त्यांनी मला विचारलं, तुम्ही सांगा ना, मी काय उत्तर देऊ त्यांना? मी माझ्या देवी यांना नकार कसा देऊ? कसं नाही म्हणू मी या लग्नाला? हरी सर, तुम्ही एक मदत कराल का मला? मदत नाही, उपकारच म्हणा। तुम्ही या लग्नाला नकार द्याल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।